छत्रपती संभाजीनगर नंतर आता जाऊया धरणांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये दुष्काळाची काय परिस्थिती आहे सांगतात आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी। नाशिक खरं तर मुंबईची तहान भागवतोय हा जिल्हा, पण हाच जिल्हा आज तहानेनं व्याकुळ झालाय। पावसाची प्रतीक्षा जशी लांबते तशा धरणातल्या भेगाही रुंदावत आहेत। माझ्या आजूबाजूला ही भेगाळलेली जमीन आणि हे सर्व काही दृश्य बघून मी एखाद्या दुष्काळी परिसरामध्ये उभा आहे असं तुम्हाला वाटत असेल, मात्र हा संपूर्ण भाग आहे तो म्हणजे तिसगाव धरणाचा। दिंडोरी तालुक्यातील तिसगाव धरण परिसरामध्ये मी उभा आहेत। माझ्या उजव्या बाजूलाच खरं तर ही पाणी पातळीचं जिथे मोजमाप हे केलं जातं ती मोजमापची पूर्ण पट्टी आहेत, तो सर्व परिसर आहेत आणि इथेच खरं तर ही संपूर्ण परिस्थिती ही निर्माण झालेली आहे। जिकडे तिकडे कोरडं ठाक असं चित्र जे आहे ती दिसून येत आहेत। आज धरणातीलच ही परिस्थिती झालेली आहे। धरण हे कोरडं ठाक पडल्यामुळे बळीराजासमोर देखील मोठं संकट हे पसरलेले आहेत। खरं तर दिंडोरी तालुक्यातीलच 3 धरणांमध्ये हेच परिस्थिती आहे। धरणांनी तळ गाठलेला आहे। एकूण काय चित्र आहे ते आपण जाणून घेऊयात। माझ्यासोबत आता इथले स्थानिक पत्रकार आहेत महेश ठुबे, त्यांच्याशी आपण बोलूयात। महेशजी, काय एकूण परिस्थिती सर्व दिंडोरी तालुक्यात? 2012 नंतर दिंडोरी तालुक्यात एवढा प्रचंड मोठा दुष्काळ पहिल्यांदा बघायला मिळतोय। 7-8 धरणं दिंडोरी तालुक्यात असून आज तिसगावची परिस्थिती, तिसगाव सोबत ओझरखेड, पुणेगाव या धरणांची परिस्थिती मृत साठाही शिल्लक राहिलेलं नाही। आज तिसगाव धरणावरती खेडगावची फार मोठी पाणी पुरवठा योजना, तसेच 16 गाव पाणी पुरवठा योजना अशा पंचक्रोशीतील सगळ्या गावांना पिण्याच्या पाण्याची सोय या तिसगाव धरणावर होती। परंतु मृत साठा शिल्लक न राहिल्याने गावाला पाण्याची प्रचंड अशी दुर्भिक्षता निर्माण झाली असून भविष्यात जर 1 महिना पाऊस जर लेट झाला तर नागरिकांना पिण्याच्या पाण्याची फार मोठी गैरसोय होणार आहे। तसेच इथलं मुख्य पीक द्राक्ष शेती आहे आणि ह्या तिसगाव धरणावरती जवळजवळ 25 ते 30 गावांची द्राक्ष शेती अवलंबून आहे। ओझरखेड असेल किंवा पुणेगाव असेल, इथे देखील 0% पाणीसाठा आहेत। एकूण किती गावांना इथून पाणी पुरवठा केला जातोय? तिसगाव धरणावरती 16 गाव पाणी पुरवठा योजना आहे, खेडगावची योजना आहे। ओझरखेड धरणावर 36 चांदोड तालुक्यातले 36 गाव पाणी पुरवठा योजना आहे। पुणेगावलाही पाणी पुरवठा योजना आहे। सगळ्या ठिकाणी पाणी म्हणजे धरणांमध्ये पाणी न शिल्लक राहिल्याने प्रत्येक गावच्या पाणी पुरवठा योजनांवर परिणाम झाला असून म्हणजे मृत साठ्यापर्यंत मोटरी पाईप टाकून किंवा JCBने चर टाकून ते पाणी आणण्याचा प्रयत्न होत आहे। प्रचंड खर्च ग्रामपंचायतींना करावा लागतोय गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी। खरं आहे, आपण जर बघितलं तर यंदा उन्हाचा देखील तडाखा जो आहे तो चांगला जाणवतो आहे। नाशिकमध्ये कधी नव्हे ते 42 अंशांपर्यंत तापमान जे आहेत, कमाल तापमान जे आहे ते नोंदवण्यात आले आहेत। यामुळे बाष्पीभवनाची देखील भीती जी आहे ती वर्तवण्यात येते। आता जर लवकरात लवकर पाऊस जर पडला नाही, पावसाचं आगमन जर लांबलं तर नाशिककरांवरती पाणी कपातीचं देखील संकट जे आहे ते मोठं होणार, पाण्याचं संकट हे दिसून येणार आहेत। आजच जर बघितलं तर मनमाड इथे जवळपास 22 दिवसांनंतर पाणी पुरवठा होतोय, त्यामुळे नागरिक जे आहेत ते मोठ्या संकटात सापडलेले आहेत। आता पाणी जपून वापरणं हाच पर्याय जो आहे तो नाशिककरांसमोर उभा राहिलेला आहे। कॅमेरामन विकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी।